वृषभ राशी 21 डिसेंबर नंतर सर्वात मोठी खुशखबर मिळणार. हे ऐकून तुमच्या डोळ्यांतून अश्रू नक्कीच येणार. 1000% सत्य भविष्यवाणी. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. वृषभ राशीच्या आयुष्यात काही वेदना अशा असतात ज्या शब्दांत सांगता येत नाहीत. बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतून मन सतत विचार करत असतं. आपण एवढं सगळं का सहन करतोय? आपली वेळ कधी येणार? तुम्ही खूप वेळ थांबलात. देवावर विश्वास ठेवून स्वतःला सावरत पुढे चालत राहिलात. कधी अपमान गिळला, कधी अश्रू लपवले, तर कधी एकटेच रात्री जागे राहिलात. लोकांना वाटलं तुम्ही कमकुवत आहात, पण त्यांना माहीत नव्हतं की तुम्ही आतून स्वतःला तुटू न देता उभं ठेवत होतात. आणि आता विश्वानं तुमचं सगळं पाहिलं आहे. 21 डिसेंबर नंतर वृषभ राशीसाठी जे घडणार आहे ते फक्त एक भविष्य नाही, ते तुमच्या संयमाचं, विश्वासाचं आणि सहनशीलतेचं उत्तर आहे. ही खुशखबर ऐकून तुमचे डोळे पाणावतील, कारण ती तुमच्या अपेक्षेपलीकडची असेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक पुढचा शब्द तुमच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. 21 डिसेंबर नंतर सुरू होतो कर्मफळाचा निर्णायक काळ. वृषभ राशीच्या आयुष्यात गेल्या काही वर्षात जे घडलं ते फक्त योगायोग नव्हते. तुम्ही सतत प्रयत्न करत राहिलात, पण प्रत्येक वेळी शेवटच्या टप्प्यावर काहीतरी अडथळा यायचा. यामागचं कारण म्हणजे जुन्या कर्मांचा भार, जो आता पूर्णपणे संपत आला आहे. 21 डिसेंबर नंतर ग्रहस्थिती अशी बदलते की जुन्या चुका, अपूर्ण कामं आणि थांबलेली फळं एकामागून एक उघडू लागतात. हा काळ शिक्षा देणारा नसून तुमच्या संयमाची परीक्षा संपल्याचं स्पष्ट चिन्ह आहे. आता जे मिळेल ते सहज मिळणार नाही, पण जे मिळेल ते टिकणारं आहे. हीच या काळाची सर्वात मोठी देणगी आहे. 2. डोळ्यांतून अश्रू आणणारी पहिली खुशखबर नेमकी कशी असेल? ही खुशखबर तुम्हाला आधी कळणार नाही. ती अचानक येईल आणि तुमचं संपूर्ण लक्ष वेधून घेईल. कदाचित ती एखाद्या फोन कॉलच्या स्वरूपात येईल, कदाचित एखाद्या मेल, मेसेज किंवा प्रत्यक्ष भेटीतून. पण एक गोष्ट नक्की आहे, ती बातमी ऐकल्यावर तुम्ही क्षणभर शांत व्हाल. त्या क्षणी आनंदाचा गोंधळ होणार नाही, तर मन आतून भरून येईल. कारण ही खुशखबर तुम्ही ज्याची आशा सोडली होती अशाच गोष्टीशी संबंधित असेल. म्हणूनच हे अश्रू वेदनेचे नसतील, हे अश्रू सुटकेचे असतील. 3. आर्थिक अडचणींचा हळूहळू पण कायमस्वरूपी शेवट. वृषभ राशीनं आर्थिक बाबतीत खूप सहन केलं आहे. पैसे येऊनही टिकले नाहीत किंवा पैसेच वेळेवर आले नाहीत. 21 डिसेंबर नंतर परिस्थिती पूर्णपणे एका रात्रीत बदलणार नाही, पण जे बदल सुरू होतील ते मागे फिरणारे नसतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्ह दिसू लागतील. नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडेल, कामात स्थिरता येईल आणि भविष्याची चिंता हळूहळू कमी होईल. हा काळ शिकवतो की समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, तर सुरक्षिततेची भावना आहे, जी आता तुमच्या आयुष्यात येणार आहे. 4. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना वास्तवाची जाणीव. वृषभ राशीचा स्वभाव शांत असतो. तुम्ही लगेच उत्तर देत नाही, पण सगळं लक्षात ठेवता. काही लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, काहींनी तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावलं, काहींनी तुमच्या अडचणींवर हसणं पसंत केलं. 21 डिसेंबर नंतर तुमचं उत्तर शब्दांत नसेल, ते तुमच्या प्रगतीतून दिसेल. आणि जेव्हा लोकांना तुमचं यश दिसेल तेव्हा त्यांना कळेल तुम्ही कधीच कमी नव्हतात, फक्त वेळ तुमची नव्हती. 5. नात्यांमधील चमत्कारिक पण शांत बदल. वृषभ राशीच्या आयुष्यात नाती नेहमीच सोपी राहिली नाहीत. तुम्ही मनापासून दिलं, पण बदलीत दुर्लक्ष, शांतता किंवा दुखावणारी शब्द मिळाले. काही नाती तुटली, काही फक्त नावापुरती उरली. 21 डिसेंबर नंतर नात्यांमध्ये मोठा गोंधळ होणार नाही, पण आतून बदल सुरू होईल. जो माणूस तुमचं महत्त्व समजत नव्हता तोच तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. काहींसाठी हे तुटलेलं नातं पुन्हा जोडण्याचे संकेत असतील, तर काहींसाठी नवीन नात्याची शांत स्थिर सुरुवात असेल. हे बदल अचानक नसतील, पण खूप खोल आणि प्रामाणिक असतील. 6. मानसिक थकवा संपून येणारी शांतता. वृषभ राशीनं शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक ओझं जास्त काळ वाहिलं आहे. सतत विचार, चिंता, भविष्याची भीती आणि कोणालाही न सांगता सहन केलेला ताण. 21 डिसेंबर नंतर मन जड राहणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही समाधान मिळायला लागेल. झोप सुधरेल, निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा होईल. ही मानसिक शांतता तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारी ठरेल. 7. देवाची कृपा प्रत्यक्ष अनुभवायला मिळणारे संकेत. काही वेळा देव उत्तर शब्दांत देत नाही, तो परिस्थिती बदलून उत्तर देतो.
21 डिसेंबरनंतर वृषभ राशीच्या आयुष्यात असे योगायोग घडतील जे फक्त नशीब म्हणून दुर्लक्ष करता येणार नाहीत. अडकलेली कामं अचानक मार्गी लागतील. योग्य वेळी योग्य माणसं भेटतील. अडचणींमधून मार्ग स्वतःहून निघेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवून देतील की तुम्ही एकटे नाहीत. कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्या सोबत चालत आहे. 8. आयुष्याला नवा अर्थ देणारा वळणाचा टप्पा. 21 डिसेंबर नंतरचा काळ फक्त समस्या सोडण्याचा नाही, तो स्वतःकडे पाहण्याचा काळ आहे. तुम्ही आतापर्यंत जे गमावलं ते सगळं व्यर्थ गेलं नाही हे हळूहळू स्पष्ट होईल. अनुभवातून शहाणपण येईल, वेदनेतून ताकद तयार होईल आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. हा टप्पा तुम्हाला शिकवेल की खरा विजय म्हणजे स्वतःशी शांत असणं, आणि हीच शांतता तुमच्या पुढच्या यशाची खरी सुरुवात असेल. वृषभ राशी, आयुष्यानं तुम्हाला जे काही दिलं ते नेहमीच सोपं नव्हतं, पण लक्षात ठेवा, ज्यांना देव मोठं काही देणार असतो त्यांची परीक्षा सर्वात आधी घेतली जाते. 21 डिसेंबर नंतर सुरू होणारा काळ फक्त बदलाचा नाहीये, तो भरपाईचा काळ आहे. जे अश्रू तुम्ही एकटात ढाळले त्याच अश्रूंना आता आनंदाचं रूप मिळेल. तुम्हाला अचानक कळेल की सगळं सहन करणं व्यर्थ गेलं नाही. प्रत्येक वेदनेला अर्थ होता. प्रत्येक थांबण्यामागे योजना होती. हा टप्पा तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. हळूहळू, शांतपणे, पण कायमस्वरूपी. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा स्वतःलाच म्हणाल, मी हार मानली नाही, म्हणूनच आज इथे आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर समजा तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.